नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजना या योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यासाठीचा जी.आर. आता निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा काढण्यात आलेला आहे. या जी.आरमध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत दिनांक 20 ऑगस्ट 2024 हा महत्त्वपूर्ण जी.आर. प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते पहा. तर त्यामध्ये प्रस्तावना काय आहे पहा. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै, म्हणजेच पहिल्या हप्त्याचं वितरण हे एप्रिल ते जुलै महिन्यात होणं अपेक्षित आहे आणि लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1720 कोटी इतका निधी खर्च करण्यात येत होता आणि त्यामध्ये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी खर्च करण्यात येत होता. तर आणि त्यासाठी तिसरा हप्ता हा माहे डिसेंबर ते मार्च या दरम्यान अदा करण्यात येत होता. यासाठी खर्च 2000 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 5512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2041.25 कोटी व या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम 20.41 कोटी अशा एकूण रक्कम 2061.66 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामध्ये काय काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ते पहा. त्यामध्ये काय शासन निर्णय आहे, हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी असा एकूण 2061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन 2024-25 करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा, असं यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा खर्च शासन निर्णयात नमूद व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार किंवा परिपत्रकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त यांची राहील, असं या जी.आरच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता. तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.